हॅलो हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल इझी स्टडी गाईड. सो आपण सिरीज सॉमची चालू ठेवलेली आहे AMVI RTO मेन्ससाठी. आणि सॉममधला आपण फर्स्ट पार्ट बघत आहोत, स्ट्रेस आणि स्ट्रेन. तर त्याचे थेरी लेक्चर्स ऑलमोस्ट झालेलेच आहेत सगळे. आणि आपण आता MCQ सेशनकडे वळत आहोत. MCQ सेशन आपलं जे की MCQ जसे विचारणार आहेत त्या पद्धतीने मी इकडे कव्हर करण्याचा ट्राय करत आहे. आणि MCQज आपल्याला 2 मार्क्ससाठी विचारतात. ऑल MCQज आणि सॉमसाठी 15 मार्क्सचं वेटेज आहे. तर आपण MCQज एक MCQ मी इथे म्हणजे 2 मार्क्स म्हणजे प्रत्येक सेशनमध्ये हा पार्ट 1 आहे आणि प्रत्येक सेशनमध्ये मी 15 MCQज घेणार आहेत. तर तुम्ही सांगायचं आहे मला कमेंट बॉक्समध्ये तुमचे किती करेक्ट आले, जेणेकरून मी नेक्स्ट थोडंसं हार्ड लेवलचा ट्राय करू शकेल अपलोड करण्याचा. आणि अगेन तुम्हाला फर्स्ट थेरी कन्सेप्च्युअल थेरी क्लिअर करायची असेल तर तुम्ही माझे आधीचे पार्ट तिथे पाहू शकतायत. मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि नेक्स्ट अजून MCQ सेशन्स पाहिजे असतील तर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि नोटिफिकेशन बेल पण प्रेस करा. सो आपण स्टार्ट करूयात आजचं फर्स्ट MCQ सोबत. तर फर्स्ट MCQ आहे आपला, a steel bar of 5 mm is heated from 15 degree Celsius to 40 degree Celsius and it is free to expand. The bar will induce. सी इयर मी टाईम वेस्ट होऊ नये म्हणून ऑप्शन्स रीड करत नाही आहे. तुम्ही ऑप्शन्स रीड करून घ्यायचे, व्हिडिओ पॉज करून आन्सर पण तुम्ही तुमच्या मनात बघायचं आणि जेणेकरून तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकणार की तुमचं करेक्ट आलं आहे की नाही. मी जस्ट क्वेश्चन वाचेल, राईटवाला आन्सर तुम्हाला सांगेल आणि एक्सप्लेनेशन करेल. सो आपला फर्स्ट क्वेश्चन काय विचारतो आपल्याला, अ स्टील बार ऑफ 5 mm इज heated from 15 degree Celsius to 40 degree Celsius and it is free to expand. आता इथे इम्पॉर्टंट काय आपलं, फ्री टू एक्सपांड. तर काय विचारलं आहे, त्या बारमध्ये कोणता स्ट्रेस इंड्यूस होईल. आपण थर्मल स्ट्रेसच्या पार्टमध्ये स्टडी केलेलं होतं. थर्मल स्ट्रेसमध्ये काय होत होतं, आपण दोघी बाजूंनी कंपोनंटला बारला पॅक केलेलं होतं, सपोर्ट्स दिलेले होते. आणि ह्या केसमध्ये जेव्हा आपण हीट ॲड करतो, इथे जशी 15 ते 40 डिग्री हीट ॲड केलेली, तशी आपण जेव्हा हीट ॲड करतो तेव्हा याला एक्सपांड व्हायला जागा नसते, म्हणून त्यात थर्मल स्ट्रेस क्रिएट होतं. इकडून कॉम्प्रेशन फोर्स अप्लाय होत असतो. पण केव्हा असतं, जेव्हा त्याला फ्री एक्सपान्शन मिळत नाही. पण इथे काय म्हटलं, इट इज फ्री टू एक्सपांड. मग जेव्हा फ्री टू एक्सपांड म्हणजे काय असेल, बार विल बी लाईक दिस. म्हणजे काय, याला इकडे फ्री एक्सपांड व्हायला एक्सपान्शनच होईल का, कारण आपण टेम्परेचर इन्क्रीज करतो तर एक्सपांड व्हायला इथे याला जागा मिळते, मग ते ह्या डायरेक्शनने एक्सपांड होईल. म्हणजेच जेव्हा तो एक्सपांड होतोय तेव्हा त्याच्यात एकही स्ट्रेस इंड्यूस होणार नाही. तर याचं करेक्ट आन्सर असेल ऑप्शन ए, दॅट इज नो स्ट्रेस विल बी इंड्यूस व्हेन द बार इज फ्री टू एक्सपांड वेदर यू आर इन्क्रीजिंग टेम्परेचर or you are decreasing temperature. Next question, the stress induced in a body when suddenly loaded, comma, is dash the stress induced when same load is applied gradually. काय विचारलेलं आहे आता आपल्याला, इथं काय म्हटलेलं आहे, जेव्हा आपण एखाद्या बॉडीला स्ट्रेस सडनली देतो तेव्हा जेव्हा आपण एखाद्या बॉडीला फोर्स सडनली अप्लाय करतोय, लोड सडनली अप्लाय करतोय, तेव्हा त्याच्यात जो स्ट्रेस इंड्यूस होईल तो किती टाइम्स असेल किंवा किती असेल जेव्हा आपण सेम लोड ग्रॅज्युअली अप्लाय करू सेम कंपोनंटला. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी. जेव्हा आपण एखाद्या मेंबरला सडनली लोड अप्लाय करतोय कोणत्या पण डायरेक्शनमध्ये, तेव्हा त्याच्यात टू टाइम्स स्ट्रेस इंड्यूस होतो जेव्हा आपण एखाद्याला ग्रॅज्युअली लोड अप्लाय करतोय. याचं कारण काय आहे, जेव्हा आपण एखाद्याला ग्रॅज्युअली अप्लाय करत जातो लोड, म्हणजे हळूहळू, सपोज मी पहिल्यांदा 5 न्यूटन दिला, माझं टार्गेट आहे 25 न्यूटन सपोज. जेव्हा मी 5 दिला, पुढच्या स्टेपला मी अजून 5 दिला, म्हणजे टोटल 10 झाला, पुढच्याला अजून 5 दिला. असं मी जेव्हा स्टेप बाय स्टेप करत जाईल, ग्रॅज्युअली अप्लाय करत जाईल, तेव्हा याच्यात जो 5 न्यूटनमुळे जो स्ट्रेस इंड्यूस होत असेल तो याला इक्विलिब्रियममध्ये आणेल किंवा ते इक्विलिब्रियममध्ये असेल. परत पुढच्या 5ला परत तो इक्विलिब्रियममध्ये येईल, परत तो इक्विलिब्रियममध्ये येत जाईल. असं स्टेप बाय स्टेप तो स्ट्रेस इंड्यूस होणार आहे. जेव्हा मी सडनली एकदमच 25 अप्लाय करून दिला, तेव्हा त्याच्यात इक्विलिब्रियम अटेन नाही होत आणि म्हणून तो स्ट्रेस त्यावेळेस जास्त असतो आणि इट इज ट्वाईस द स्ट्रेस इंड्यूस व्हेन लोड इज ग्रॅज्युअली अप्लाइड. Next question is, when a body is subjected to two equal and opposite pushes, as a result of which the body tends to reduce its length, the stress and stress induced is compressive. तर हे ट्रू आहे की फॉल्स आहे विचारलं आहे. तर आपण ड्रॉ करून बघूयात क्वेश्चन काय विचारला आहे. सपोज दिस इज माय बॉडी.
वेन अ बॉडी इज सब्जेक्टेड टू इक्वल अँड अपोजिट पुशेस. टू इक्वल अँड अपोजिट म्हणजे मी ह्या डायरेक्शनला एक दिला आहे आणि हे ह्या डायरेक्शनला एक दिलेला आहे. आता मी हीच डायरेक्शन का घेतली, मी असं पण घेऊ शकत होती, पण काय म्हटलेलं आहे, द बॉडी टेन्स टू रिड्यूस इट्स लेंथ. जेव्हा मी एक्सटेन्शन देईल, टेन्साईल देईल, तेव्हा लेंथ माझी इन्क्रीज होईल, त्याच्यामुळे हे येणार नाही. लेंथ रिड्यूस करायची असेल तर मला ह्याच डायरेक्शनमध्ये फोर्स अप्लाय करावा लागेल. तर त्यावेळेस रिड्यूस लेंथ होते, तर त्यावेळेस स्ट्रेस आणि स्ट्रेन इंड्यूस विल बी कॉम्प्रेसिव्ह. ऑफकोर्स हा कॉम्प्रेसिव्हच फोर्स आहे आणि हा जो होता हा टेन्साईल आहे, पण आपण हा घेऊ शकतोय का, नाही का, कारण आपण तिथं लेंथ रिड्यूस होते, म्हणजे हा स्ट्रेस आणि स्ट्रेन कॉम्प्रेसिव्ह असेल तर ती स्टेटमेंट इज ट्रू. नेक्स्ट क्वेश्चन. द डिफॉर्मेशन पर युनिट लेंथ इज कॉल्ड ॲज. द डिफॉर्मेशन पर युनिट लेंथ इज कॉल्ड ॲज. काय असतं, डिफॉर्मेशन पर युनिट लेंथ इज dl/l इज स्ट्रेन. ऑप्शन डी इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन, फिफ्थ क्वेश्चन. The maximum stress induced in the bar of tapering section the maximum stress induced in the bar of tapering section is at smaller end, larger end, middle, anywhere. याचं करेक्ट आन्सर आहे स्मॉलर एंड. जो तुमचा टेपरिंग सेक्शन असतो, टेपरिंग सेक्शन कसा असतो, लाईक दिस टेपरिंग सेक्शन. तर हा जो स्ट्रेस आपल्याला माहिती आहे की स्ट्रेस जास्त कुठे इंड्यूस होतो, की जिथे जागा कमी असते. का, स्ट्रेस इज इक्वल्स टू सिग्मा इज इक्वल्स टू फोर्स, इंटरनल रेजिस्टन्स फोर्स अपॉन एरिया. मग आपला स्ट्रेस जास्त पाहिजे तर हा डिनॉमिनेटरची क्वांटिटी कमी लागते. मग डिनॉमिनेटरची क्वांटिटी कमी येईल जेव्हा एरिया कमी असेल, आणि एरिया आपला स्मॉलर एंडला कमी आहे, म्हणून मॅक्झिमम स्ट्रेस इंड्यूस ॲट टेपरिंग सेक्शन विल बी ॲट स्मॉलर एंड. सो ऑप्शन ए इज करेक्ट. Next question. When a bar is cooled to -5 degrees Celsius, it will develop. काय डेव्हलप करेल तो, हे विचारलेलं आहे आपल्याला. नो स्ट्रेस, शियर स्ट्रेस, टेन्साईल स्ट्रेस, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस. ऑप्शन डी. तर काय विचारलेलं आहे आपल्याला, वेन द बार इज कूल्ड ॲट -5 degrees Celsius. हे बघा, हे थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे समजायला. जेव्हा आपण, आता हा थर्मल स्ट्रेसवर आधारित क्वेश्चन आहे. जेव्हा आपण एखाद्या बॉल, आता हा थर्मल स्ट्रेसच आहे, हा म्हणजे हा दोघं बाजूनी सपोर्ट असेल. आपण जेव्हा हीट ॲड करतो राईट, म्हणजे सपोज टेम्परेचर T1 T2 पर्यंत इन्क्रीज केलं, वेअर T2 इज ग्रेटर दॅन T1. तर ह्या केसमध्ये काय होतं आहे, आपल्याला एक्सपांड होईल. पण इथे एक्सपांड व्हायला जागा आहे का, नाही, तर सपोर्ट दिलेला आहे आपण. मग एक्सपांड होत असताना हा सपोर्ट त्याच्यावर काय ॲक्ट करतो आहे, कॉम्प्रेसिव्ह फोर्स ॲक्ट होतो आहे त्याच्यावर. म्हणजे स्ट्रेसमध्ये कॉम्प्रेसिव्ह फोर्स डेव्हलप होतो आहे केव्हा, जेव्हा आपण टेम्परेचर इन्क्रीज करतो, हीट ॲड करतो आहे. पण जेव्हा आपण कूल करतो, सपोज मी हा T1 इज ग्रेटर दॅन T2 ही कंडिशन घेतली, म्हणजे मी कूल केलं आहे. जेव्हा ते कूल करेल तेव्हा हा जो सपोर्ट आहे माझा, तो ह्या बारला तेवढ्या जागेत मावण्यासाठी टेन्साईल फोर्स ॲक्ट करेल. म्हणजे त्यावेळेस बारमध्ये टेन्साईल स्ट्रेस क्रिएट होईल केव्हा, जेव्हा मी कूल करते तेव्हा. म्हणजे आपण इथे कूल करतोय म्हणून बारमधलं विचारलेलं आहे, इट विल डेव्हलप. बारमधलं विचारलेलं आहे तर बार टेन्साईल स्ट्रेस डेव्हलप करेल. सो याचं आन्सर आहे ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन. The stress at which extension of the material takes place more quickly as compared to increase in load is called as. This is on stress strain curve. The stress strain curve असतो तुमचा strain, right? Like this, the stress strain curve was. तर याच्यातलं इल्डिंग रिजन कोणतं होतं, हे होतं इल्डिंग रिजन. तर इल्डिंग रिजनमध्ये काय होत होतं, आपण स्ट्रेस जरी इन्क्रीज नाही केला तरी हा जो होता, हा अप्पर इल्ड पॉईंट होता, हा लोअर इल्ड पॉईंट होता, राईट. जेव्हा आपण स्ट्रेस इन्क्रीज न करता तरीसुद्धा तुमचं स्ट्रेन इन्क्रीज होतो आहे. सी, हा इकडे कॉन्स्टंट आहे स्ट्रेस. आपण जरी स्ट्रेस इथे इन्क्रीज करत नाही आहे तरी स्ट्रेनची क्वांटिटी वाढतच जाते. तर हे होतं तुमचं इल्डिंग रिजन, आणि आपल्याला तेच विचारायला आहे. द स्ट्रेस ॲट विच एक्सटेन्शन ऑफ द मटेरियल टेक्स प्लेस मोर क्विकली ॲज कम्पेअर्ड टू इन्क्रीज इन द लोड. म्हणजे लोड इन्क्रीज जेवढा कमी याच्यात होईल त्याच्या जास्त पटीत तुमचं स्ट्रेन इन्क्रीज होईल. तर ते कोणत्या पॉईंटला असतं, तर ते असतं इल्ड पॉईंटला. सो ऑप्शन बी इज करेक्ट हिअर. ऑप्शन बी इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन. Whenever a material is loaded within elastic limit, the stress is dash strain. काय सिंपल आहे हे तुम्हाला येईलच. अगेन दिस इज रिलेटेड टू स्ट्रेस स्ट्रेन कर्व. दिस वॉज युअर स्ट्रेस स्ट्रेन कर्व.
मी रफ काढते आहे. दिस वॉज स्ट्रेस, दिस वॉज स्ट्रेन. काय म्हटलेलं आहे, व्हेन एव्हर अ मटेरियल इज लोडेड विदिन इलास्टिक लिमिट, म्हणजे काय, इलास्टिक लिमिटमध्ये आपण जेव्हा मटेरियलला लोड करतो त्या केसमध्ये स्ट्रेस इज प्रपोर्शनल टू स्ट्रेन. इट इज अकॉर्डिंग टू हुक्स लॉ. तो डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्ट्रेन. ऑप्शन बी विल बी करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन. इन बिलो फिगर द स्ट्रेस करस्पॉन्डिंग टू पॉईंट डी इज. आता पॉईंट डी विचारलेला आहे आपल्याला. पॉईंट डी इथे आहे, जो हायेस्ट पॉईंट आहे स्ट्रेससाठीचा, म्हणजे काय, जो आहे तो हायेस्ट स्ट्रेस असेल तर तो कोणता असेल, अल्टिमेट स्ट्रेस असेल. ई पॉईंट तुमचा ब्रेकिंग स्ट्रेस असेल. सी विल बी लोअर इल्डिंग स्ट्रेस, बी विल बी अप्पर इल्डिंग स्ट्रेस आणि ए विल बी युअर इलास्टिक स्ट्रेस ऑर प्रपोर्शनल स्ट्रेस. तर आपल्याला डीचं विचारलं आहे तर ऑप्शन सी इज करेक्ट. द पॉईंट डी इज अल्टिमेट स्ट्रेस. नेक्स्ट क्वेश्चन. द पॉयझन्स रेशो फॉर कास्ट आयरन व्हॅरीज फ्रॉम. तर काय विचारलं आपल्याला, पॉयझन्स रेशो म्हणजे काय होतं आपल्या म्यू काय आहे तुमचा, म्यू इज इक्वल्स टू मायनस लॅटरल स्ट्रेन टू द लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन. तर आपल्याला कास्ट आयरनसाठीचा पॉयझन्स रेशो विचारलेला आहे, तर त्याची रेंज आहे 0.21 to 0.26. ऑप्शन बी इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन. द रेशो ऑफ चेंज इन व्हॉल्यूम टू द ओरिजिनल व्हॉल्यूम इज कॉल्ड ॲज. दिस इज इझी. काय आपल्याला डी बी बाय व्हीचा रेशो विचारला आहे. दिस इज व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन. ऑप्शन सी विल बी करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन. The elongation of a conical bar under its own weight is dash that of prismatic bar of the same length. काय विचारलेलं आहे आपल्याला, कोनिकल बारचं जे सेल्फ इलॉंगेशन ड्यू टू सेल्फ वेट आहे ते किती असेल जेव्हा आपण एक प्रिझमॅटिक बार सेम लेंथचा घेऊ. हा एक प्रिझमॅटिक बार घेतलेला आहे आणि हा एक कोनिकल बार घेतलेला आहे, किंवा याला 3D मध्ये तुम्ही अज्युम करा. तर हे याचं आन्सर आहे ऑप्शन सी, दॅट इज इलॉंगेशन ऑफ कोनिकल बार विल बी 1/3 टू द प्रिझमॅटिक बार ऑफ द सेम लेंथ. सो दिस इज ऑप्शन. हे तुमचा जो इलॉंगेशनचा फॉर्म्युला आहे DL इज इक्वल्स टू PL/AE आणि इलॉंगेशन ड्यू टू सेल्फ वेट इज ट्वाईस AE असतं. तर ह्या एरियानुसार तुमचं ते 1/3 येतं कोनिकल बारचं. नेक्स्ट क्वेश्चन. The unit of modulus of elasticity is same as those of. This is very simple question. Modulus of elasticity काय असतं तुमचं, modulus of elasticity यंग्स मॉड्युलस वायने डिनोट करत आपण, कॅपिटल ईने डिनोट करतो. यंग्स मॉड्युलस किंवा मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी इज नॉर्मल स्ट्रेस टू द नॉर्मल स्ट्रेन. तर हे जे आहे याचं युनिट आहे इट इज सेम ॲज, स्ट्रेनला युनिट नसतं म्हणजे इट इज सेम ॲज स्ट्रेस. तसं इकडे स्ट्रेस दिलेलं, सॉरी ऑप्शन सी इथेच कट होतोय. ऑप्शन सी कट झाला आपला. ऑप्शन ए बी पैकी स्ट्रेनसारखं युनिट येईल का नाही, तर ऑप्शन ए कट होतोय. फोर्सचं युनिट येईल का, फोर्सचं युनिट काय असतं, न्यूटन असतं आणि स्ट्रेसचं युनिट आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअर. सो ऑप्शन बी पण गेला. फोर्सचं युनिट येणार नाही, ऑप्शन सी तर ऑलरेडी कॅन्सल झालेला आहे. तर ऑप्शन डी स्ट्रेस प्रेशर मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. तर ऑप्शन डी विल बी करेक्ट. स्ट्रेसचे युनिट जे आहे ते येईल, प्रेशर म्हणजेच फोर्स अपॉन एरिया दॅट इज अगेन न्यूटन पर मीटर स्क्वेअर ऑर पास्कल. मॉड्युलस ऑफ रिजिडिटी पण आपण पास्कलमध्येच डिनोट करतो. तो ऑप्शन डी करेक्ट असेल. नेक्स्ट क्वेश्चन. When a bar of length L, width B, thickness T is subjected to pull of P, its त्याची लेंथ इन्क्रीज होते का डिक्रीज होते ते विचारलेलं आहे. काय म्हटलेलं आहे, वेन अ बार ऑफ लेंथ L, आपण 3 डायमेन्शनल बार काढूयात. लेंथ L, विड्थ B आणि थिकनेस T इज सब्जेक्टेड टू पूल म्हटलं आहे म्हणजे टेन्साईल फोर्स ॲक्ट होईल. इज सब्जेक्टेड टू पूल पी म्हणजे टेन्साईल फोर्स ॲक्ट होतो आहे. जेव्हा टेन्साईल फोर्स ॲक्ट होतो तेव्हा आपल्याला माहिती आहे याचं इलॉंगेशन होतं, तर ते असेल लेंथ इन्क्रीज होईल. एल विल बी इन्क्रीज. सायमल्टेनियसली बी आणि डी काय होतील, डिक्रीज होतील. तर हा ऑप्शन शोधायचा, लेंथ डिक्रीजेस, विड्थ अँड थिकनेस इन्क्रीजेस. ऑप्शन डी इज करेक्ट. ऑप्शन डी इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन. In the below figure, the point E represents the maximum stress.
तर काय विचारलेलं आहे, ह्या फिगरमध्ये ई पॉईंट मॅक्झिमम स्ट्रेस रिप्रेझेंट करतो का? ऑप्शन ए ट्रू, ऑप्शन बी फॉल्स. तर हा मॅक्झिमम स्ट्रेस कोणता आहे आपला? डी आहे. तर ई आहे ब्रेकिंग स्ट्रेस. तर ऑप्शन आन्सर असेल फॉल्स. द स्टेटमेंट इज फॉल्स. नेक्स्ट क्वेश्चन. सॉरी, 15 MCQs झाले आहेत. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. आणि तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा. थँक्यू व्हेरी मच. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका.